नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसी, तालुका जिल्हा नाशिक. आज 13 मे 2024. हा आता तैवान पिंक पेरूची हार्वेस्टिंग पूर्ण झालेली आहे आपली. साधारणतः 4 हार्वेस्टिंग, बऱ्यापैकी चांगलं हार्वेस्टिंग झालं आहे आपलं. आणि हा जो आहे हा प्लॉट आपला क्रिस्टल व्हाईट व्हरायटी जी आहे, जी तुम्हाला मी सांगत होतो, जसं तैवान पिंकचा मी जो प्लॉट होता साधारणतः जे 1300 झाडं होती त्यापैकी पूर्ण ह्या प्लॉटमध्ये साधारणतः 1250 ते 1300 झाडं, त्यापैकी बाकीचे साधारणतः 1100 झाडं हे तैवानचे. आणि त्याच झाडांच्यामध्ये साधारणतः 175 ते 160 झाडं जवळपास आहे हे आपले क्रिस्टल व्हाईट व्हरायटीचे. याचं थोडंसं नियोजन आपण असं केलं होतं की तिकडे आपण तैवान पिंकची जी फेब्रुवारी एंडिंगला छाटणी घेतली होती आणि याचा आपण शेंडा मारला होता, बरोबर. शेंडा मारल्यानंतर बघा हा आता हे फोमिंगला बऱ्यापैकी हे आलेले चांगले आणि सेटिंग पण एकदम जबरदस्त आहे. फुल उन्हामध्ये 42 डिग्रीमध्ये ही सगळी सेटिंग झालेली आहे याची. आणि या प्लॉट्स जर तुम्ही बघाल तर एकदम जबरदस्त आहे. हे सगळे जे झाडं जे आहेत, व्हाईट पेरू असतो हा, क्रिस्टल व्हाईट व्हरायटी आपण त्याला म्हणतो. आणि अतिशय चांगला सध्या याची रोपं मिळणं सध्या म्हणजे नाहीच मिळत आहे, कारण की आपण जे तेलंगणावरून आणलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की याची सेटिंग कमी असते. पण मला असं कधीही कुठेही जाणवलं नाही. वजनाच्या बाबतीत, सेटिंगच्या बाबतीत, चवीच्या बाबतीत पांढरा पेरू हा अतिशय चांगला पेरू आहे आपला. हे बघा इथपर्यंतची जी आहे ते पेरू सगळे तुम्ही बघू शकता. हा जो आहे हा प्लॉट उंचावरून जसं तुम्हाला दाखवतो एकदमच चांगलं आहे. म्हणजे हा याची आता आपण साधारणतः आता मी आज 13 मे, ऊन बऱ्यापैकी गेले 2-3 दिवसापासून पावसाचं वातावरण आमच्याकडे नाशिकमध्ये आहे, थोडासा थंडावा पण आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीत पण आता साधारणतः फोमिंग वगैरे आपण करून घेणार आहे याचं पण. आणि एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग त्याची झाली आहे. फक्त प्रॉब्लेम याचा असा आहे की याचं आपल्याला आता रोपं मिळणं बंद झालं आहे. म्हणजे याचा प्लॉट मी लावला असता VNRला, हा ॲज गुड ॲज हा VNRच म्हणायचा, VNRच्याच लेवलचा होता. पण याचं बऱ्यापैकी त्यांनी जी ही व्हरायटी तयार केल्यानंतर जी काही शेतकऱ्यांना विकली, शेतकऱ्यांची त्यांना आता चांगले फीडबॅक गेले नाही. त्या शेतकऱ्यांनी कदाचित तसं बनवलं नसेल, किंवा महाराष्ट्रातल्या कमी शेतकऱ्यांनी लावलेलं त्यापैकी एक मी, बरोबर. हे बघा ना, हे सेटिंगच्या बाबतीत बघा एकदम 200च्या वरती सेटिंग येते सगळ्यांना, बरोबर. म्हणजे ही जी क्वालिटी, ही क्वालिटी एकदम चांगली क्वालिटी आहे. आज आता आम्ही जरा बेड साफसफाई वगैरे असंही सध्या हे काम सगळं चालू आहे. फक्त तुम्हाला ह्या क्रिस्टल व्हाईट व्हरायटीबद्दल सांगायचं होतं. बरेचसे शेतकरी त्याचे मला विचारत असतात या क्रिस्टल व्हाईट व्हरायटीचं कसं काय, कशा पद्धतीने आहे. तर बऱ्यापैकी चांगलं आहे. फक्त एवढंच की आता याची रोपं मिळणं सध्या बंद झालेलं आहे, बरोबर. आणि पुढचा प्लॉटचं तर सगळ्यांना माहितीच आहे. याच्या पुढचा प्लॉट आपला जो आहे तो तैवान पिंकचा प्लॉट आहे. त्याची सेटिंग आपली बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. हे बघा आता झाडं, आता याला आपल्याला बांधावं लागणार आहे. हे सगळं तारे बांबू आपण केलेली आहे. याला बांधल्यानंतर हे एकदम व्यवस्थित असं हे सगळं होणार आहे. इथून पुढचा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपला, हा आपला तैवान पिंकचा प्लॉट, ज्याची आता हार्वेस्टिंग आपली कंप्लीट झालेली होती. हा तैवान पिंकचा प्लॉट बघा, याची सेटिंग एकदम जबरदस्त आहे. याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे उन्हाळ्याचा बहार घेतल्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचा हा जो बहार आहे हा महत्त्वाचा बहार आपला असणार आहे. मेन बहार त्याला आपण मी म्हणतो. पण त्याच्यामध्येच आपण जो उन्हाळी बहार घेतला आणि त्याचं बऱ्यापैकी चांगलं व्यवस्थितपैकी आपला खर्च पण वसूल झाला त्याचा. चालेल, धन्यवाद सगळ्यांचे.